पुणे बंगळुरू विसरा, देशातील तिसरे सर्वात मोठं आयटी हब आता महाराष्ट्रात उभं राहणार आहे. बेंगळुरू आणि पुण्यानंतर सोलापूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी आयटी पार्कमुळे राज्यातील तंत्रज्ञान क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे हा प्रकल्प गती पकडला असून सोलापूरच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी हा निर्णायक टप्पा मानला जात आहे. पुण्यातील हिंजोडी आयटी पार्कनंतर राज्यातील हे दुसरं सर्वात मोठं आयटी पार्क ठरणार असून केवळ पुण्यावरचा आयटी क्षेत्राचा ताण कमी होणार नाही, तर सुमारे 45,000हून अधिक रोजगार निर्मितीस मोठी चालना मिळणार आहे. 3 महिन्यांपूर्वी फडणवीस यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना आयटी पार्कसाठी योग्य जागेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्या प्रक्रियेनुसार जलसंपदा विभागाच्या मालकीची सुमारे 50 एकर जमीन या प्रकल्पासाठी योग्य ठरली आणि आता औपचारिकरित्या MIDCकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. आयटी पार्कसाठी आवश्यक पायाभूत सुविधा जसे की रस्ते, पाणी पुरवठा, पथदिवे आणि इतर मूलभूत सोयींसाठी अंदाजे 38 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तसेच सोलापुरातील होटगी रोड परिसरातील 50 मीटरपर्यंत उंच इमारती उभारण्यासाठी विमानतळ प्रशासनाने मंजुरी दिल्याने उड्डाण मार्गात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 1.5 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून पूर्ण झाल्यानंतर येथे 45,000हून अधिक आयटी कर्मचारी कार्यरत राहू शकतील. या प्रकल्पामुळे नव्या रोजगार संधी निर्माण होतील, उद्योगधंद्यांना चालना मिळेल आणि सोलापूरची ओळख राज्यासह देशभरात वाढेल. सध्या पुण्यातील हिंजोडी आयटी पार्क महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचं आयटी पार्क म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर सोलापूरमध्ये उभारल्या जाणाऱ्या या आयटी पार्कमुळे राज्याच्या तांत्रिक प्रगतीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.